घाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अकोट वन्यजीव विभागाचे माननीय उपसंरक्षक श्री राहुल सिंग टोलिया सर यांचे आदेशान्वये व सहाय्यक वनरक्षक श्री गणेश टेकाळे सर यांचे निर्देशाने सोमठाणा वन्य जीव वन परिक्षेत्र अधिकारी श्री भानुदास पवार सर यांचे मार्गदर्शनाने आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग सोमठाणा वन्यजीव परिक्षेत्र तर्फे आदिवासी आश्रमशाळा अडगाव बुद्रुक येथे निसर्गाच्या सानिध्यात व नैसर्गिक उत्साहित वातावरणात वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमामध्ये वर्ग 11 व 12वी साठी पर्यावरणपूरक निबंध स्पर्धा, नंबर 2 वर्ग 8, 9, 10 साठी निसर्ग पर चित्रकला स्पर्धा, नंबर 3 वनामध्ये राहणाऱ्या आदिवासी क्रांतीवीर बद्दल माहिती व प्रदर्शनी, नंबर 4 निसर्गाच्या सानिध्यात राहून नैसर्गिक संसाधनापासून बनवलेली व वापरात येणारी उपयोगी वस्तूची मांडणी प्रदर्शनी, नैसर्गिक रंगापासून बनवलेले सांस्कृतिक रांगोळ्या, नंबर 5 तसेच वन्यजीव सप्ताहाचे औचित्य महत्त्व आणि निसर्गप्रेमींना वन विभागात सेवेची संधी त्याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमातील आदिवासी आश्रमशाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडगाव बुद्रुकचे प्राचार्य श्री संजय निमकर्डे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री अपाले सर व शिक्षक वृंद यांचे मूलभूत योगदान लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी वनरक्षक सोमनाथ वर्तुळ, नागरगोजे, युना नेते बेठेकर, जामुनकर, कुमारी कासदेकर यांनी प्रयत्न केले। तसेच माजी उपसरपंच भिकाभाऊ तायडे, निसर्गप्रेमी शैलेश भट यांचे अथक परिश्रम कामी पडले। संपूर्ण कार्यक्रमावर वनपाल सोमठाणा वर्तुळ संजय सुईवाल यांनी बारकाईने लक्ष दिले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।